तर बघू शकता आता मी जस्ट एवढ्यात कामांचा टोल प्लाझा म्हणजे खारगावचा टोल प्लाझा क्रॉस केलेला आहे. अभी मजा आएगा ना भिडो. तर पुढे खारगाव स्टेशन आहे. तर बघू शकता रोडची कंडिशन जिथे तिथे म्हणजे पायभर खड्डे पडलेले आहेत आणि अशा रोडवरती जर कोणाचा जीव वगैरे गेला तर इथे कोण वगैरे जिम्मेदार राहू शकतं काय माहिती. तर रोड तर जिथे तिथे आता या रोडला तर मिनिमम करोड रुपये आले असतील पण हे करोड रुपये कुठे गेले काय माहीत नाही आपल्याला. आपण या गोष्टीमध्ये पडत नाही पण जो पण आता या रोडने ट्रॅव्हल करणार असेल तर स्वतःची जिम्मेदारी आणि गाडी वगैरेचे चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह से. काळजी स्वतःची काळजी घेऊन चाला आणि जास्तीत जास्त आपला ब्लॉग शेअर करा जे या रोडने ट्रॅव्हल्स वगैरे करतात. आणि तुम्हाला इथे कोणी उलटा वगैरे काय बोलला असेल कुठल्या गाडीवाल्याने जर आपल्या चुकी नसताना तर माझा इंस्टाग्राम पेज आहे तर माझ्या इंस्टाग्राम पेजला बिनधास्त DM करा. त्या गाडीवाल्याचा फोटो आणि त्या गाडीचा फोटो वगैरे आणि गैरवर्तन केलेला व्हिडिओ वगैरे पाठवा मला. आपण त्याच्यावरती तरच ॲक्शन वगैरे घेऊया. कारण का आपला परिवहन ॲप लवकरच आपल्या मार्गस्थ येणार आहे. तर आता सध्या तो दिल्ली वगैरे मध्ये चालू आहे. दिल्ली चंदीगड वगैरे मध्ये. तर आपल्या इकडे पण लवकरच आपण घेऊन येतोय म्हणजे आपण नाही घेऊन येतोय. यही नहीं अभी और सुनिए. आपला सरकार घेऊन येते. सरकार म्हणजे महाराष्ट्र शासन घेऊन येते. तर आपला जीव वगैरे धोक्यात नका घालू. आपली स्लो गाडी चालवा. काय एवढे घाई नसली जर तुम्हाला घाई असली तर 4 तास तुम्ही 5 तास अगोदर लवकर निघा. पहिले आपल्या मॅपच्या टायमिंगवरती नका निघू. आपल्याला जर कुठल्या गोष्टीसाठी जायचं आहे बाहेर तर आपण आपल्या मॅपचा टाइम पकडून आपण 1 तास अगोदर निघा. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा देखिए. जर काय ट्रॉफिक वगैरे असते रोड खराब आहे तर कुठली गाडी मध्ये वगैरे पंक्चर होते तर बघू शकता इथून काही वर्तन रॉंग साईड गाडी जाते त्या साईडला रोड असून. इथे फक्त महिनाभर का RTOची गाडी उभी राहिली ना सर्व सुसुविधा कायदा एकदम गजब बेइज्जती है. सरळ होऊन जाईल. आणि आपला जर रोडची जी परिस्थिती आहे ती पण थोडी इकडे लक्ष दिला पाहिजे. जे पण आमदार खासदार आहेत त्यांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही पण या रोडने ट्रॅव्हल करणार आहोत तर तुम्ही जरा रोडवरती लक्ष ठेवा. माणसांवरती लक्ष नाही ठेवला तरी चालेल पण तुम्ही रोडवरती लक्ष ठेवा. जिथे काम करायची गरज आहे तिथे काम करा. माणसांवरती काम नका करू. माणसं काय आज चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. त्यांना 200-300 रुपयाचं तुम्ही काम खंबा आणून देणार तर ते काय होणार नाही. बट जे आपली जी नवीन पिढी वगैरे येणार आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काम करा. तेच पैसे तुम्ही 500-1000 रुपये तुम्ही खंब्यामध्ये घालता तेच तुम्ही रोडवरती खर्च करा. जेणेकरून तुम्हाला जर तुम्ही इथे चांगलं काम करणार तर तुम्हाला वोटिंग वगैरे भेटणार आहे. तर तुम्ही विचार करू शकता मग तुम्हाला कुठल्या दिशेकडे जायचं आहे. रोडची परिस्थिती बघा. इथे गाडी 20-30च्या स्पीडला नाही चालत आहे. आणि बघू शकता पूर्ण रोडवरती धूलच धूल आहे. अशा रोडवरती जर गाडी कशी चालणार हा विचार करून चालावे आणि थोडा इथे लक्ष द्या. बघू शकता मध्येच गाडी. तर बघितलं असेल कसे मध्ये गाड्या बंद पडतात. जर रोडची कंडिशन थोडी चांगली झाली का गाड्यामध्ये बंद पडणार नाही. बघू शकता पाय बाहेर खड्डा आहे रोडला आणि मध्ये वगैरे गाड्या बंद पडतात. बघू शकता या साईडला बघा माझ्या ब्रेक क्लचच्या साईडला बघा
खड्डे खूप झालेले आहेत, कारण का इकडे कोणाचं लक्ष नाही आहे, बघू शकता. आणि याच खड्ड्यामध्ये रात्रीचे कुठला गाडीवाला किंवा टू व्हीलरवाला जर पडला वगैरे तर इथे कोण जिम्मेदार राहणार.